नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता अवघ्या 4-5 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। 20 वर्षांनंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्रितपणे लढत आहे। त्यामुळे मुंबईतील जो कोर मराठी मतदार आहे त्यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस संपूर्ण ताकदीने हिंदुत्वाचा मुद्दा उचलत आहेत, पण असं जरी असलं तरी मुंबईतील जो निष्ठावंत मराठी मतदार आहे तो सध्या ठाकरे बंधूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असलेला मागच्या 8-10 दिवसात जे काही मुंबईत चित्र आहे त्यावरून दिसते। आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी अगोदर असं सांगितलं की आम्ही हिंदू महापौर बनू, पण आता मराठी मतदार ठाकरेंच्या बाजूने जात असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आमचा महापौर हिंदू आणि तो मराठीच असेल असं जाहीर केले, जेणेकरून थोडंफार निष्ठावंत मराठी मतदार आपल्या बाजूने येईल। पण हे सगळं गणित जरी असलं तरी मुंबईतील जी काही मतदानाची टक्केवारी आहे, मराठी विरुद्ध अमराठी मतदाराची टक्केवारी, ती खूप आश्चर्यचकित करणारी आहे। कारण टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार मुंबईमध्ये जवळजवळ 45 ते 50% मराठी कोर मराठी मतदार आहे आणि बाकी गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लिम असं वेगवेगळ्या मतदार त्या ठिकाणी वेगवेगळ्या टक्क्यांमध्ये आहे। आणि त्यामुळेच या विषयावर आज बोलणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आज सविस्तरपणे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मी तुमच्यासमोर ठेवणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये 3 प्रमुख विषयावर मी बोलणार आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे मुंबईमधील जी काही निवडणूक आहे ती कशा प्रकारे मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यावर होते आणि नेमकं मुंबईमध्ये मराठी आणि अमराठी लोकांचं किती मतदान आहे, त्याची टक्केवारी किती आहे आणि त्याचा निवडणुकांच्या निकालावर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो। प्रश्न क्रमांक 2, ठाकरेंबद्दलची मुंबईत असलेली निष्ठा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना मोठं नुकसान देताना दिसते आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचा जर मुंबईमध्ये पराभव झाला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, कारण अशीच परिस्थिती सध्या मुंबईमध्ये होताना दिसते। आणि प्रश्न क्रमांक 3, या दोनही पक्षांचे म्हणजे महायुती असेल किंवा ठाकरे बंधूंची युती असेल यांचा जाहीरनामा नेमकं काय सांगतो आणि देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे प्रश्न विचारताय की शिवसेनेनं मागच्या 25 वर्षात मुंबईत काय विकास केला, त्या देवेंद्र फडणवीसांनाही एक प्रश्न आहे की त्या शिवसेनेसोबत आपणही सत्तेत बसलेले होते, मग आपल्या नगरसेवकांनी तेव्हा शिवसेनेच्या विरुद्ध आवाज का उठवला नाही। आणि या 3ही मुद्द्यांवर संपूर्णपणे सविस्तरपणे आज चर्चा करणार आहे। त्यामुळे पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। व्हिडिओची सुरुवात करूयात। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मराठी आणि अमराठी मतदार। लक्षपूर्वक ऐका, मुंबईमध्ये एकूण मतदान जवळपास 1 करोडच्या आसपास आहे। त्या 1 करोडपैकी 45 लाख ते 50 लाख हे कोर मराठी मतदार। कोर मराठी मतदार म्हणजे त्यात सगळे जाती धर्म आले, महाराष्ट्राची लोक ही 45 ते 50 लाखाच्या आसपास आहेत। याच मुंबईमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या ही 15 लाखाच्या आसपास आहे। गुजराती आणि मारवाडी यांना जर तुम्ही सोबत घेतलं तर त्यांची ही लोकसंख्या जवळजवळ 15 ते 17 लाखाच्या आसपास आहे। आणि मुस्लिम मतदारही मुंबईमध्ये खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण मुस्लिम समाजाचं मतदान हे मुंबईमध्ये 1 कोटीपैकी जवळजवळ 20 लाख म्हणजे 20% आसपास आहे आणि 10% इतर लोक आहेत। त्यामुळं ठाकरेंना जर मुंबई काबीज करायची असली तर जे कोर मराठी मतदार आहे 45 ते 50%, त्या मतदानावर 70 ते 80% स्वतःचा हक्क जमवणं ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस उत्तर भारतीय, गुजराती आणि मारवाडी जे काही मतदान आहे त्या मतदानावर हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यामुळं नेमकं आता मराठी मतदार आणि मुस्लिम मतदार जो मी सांगितलं खूप मोठा फॅक्टर आहे। जर मुस्लिम समाजानं उद्धव ठाकरेंना साथ दिली, कारण असं मानलं जातं की मुंबईतील मोठा मुस्लिम समाज बाळासाहेब ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंना वारंवार साथ देतो, जर तसं काहीतरी घडलं तर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो आणि राज ठाकरेंच्या मनसेलाही यावेळी चांगलं यश मिळण्याची शक्यता सध्या तरी मुंबईमध्ये दिसते। पण तेच मुस्लिम मतदान मुंबईमध्ये खूप मोठा फॅक्टर ठरणार आहे। दुसरी गोष्ट, मुंबईतील जो युवक मराठी मतदार आहे, जो मुंबईमध्ये जॉब करतोय किंवा कॉर्पोरेटमध्ये आहे, त्या लोकांनी मतदान करणंही खूप गरजेचं राहणार आहे। कारण त्या लोकांनी जर निवडणुकीला दुर्लक्षित केलं तर या निवडणुकीमध्ये मराठी मतदाराच्या कमी मतदानामुळे ठाकरे बंधूंना सत्तेपासून दूर राहावं लागू शकतं। त्यामुळं जर युवकांनी मतदान केलं नाही आणि त्यामुळे ठाकरे बंधू निवडणुकीमध्ये हरले तर त्यामध्ये तुम्हाला वेगळं वाटायचं कारण नाही। त्यामुळं तमाम मुंबईकरांना निवेदन आहे की आपण जाऊन मतदान करावं, जेणेकरून योग्य ते लोक सत्तेत येतील आणि मुंबईचा विकास होईल। कारण मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यानं ठाकरे बंधूंसाठी एक आशा उगवली आहे आणि एक अपेक्षा आहे की ते सत्तेत येऊ शकतात। दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकरेंबद्दल लोकांची असलेली निष्ठा।
आज ठाकरेंबद्दल खूप काही वाईट झालं. उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला, राज ठाकरेंची मनसे संपण्याच्या वाटेवर आली होती. पण हे सगळं जरी असलं तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यानं एक नवी अपेक्षा मुंबईतील लोकांना, कारण उद्धव ठाकरे म्हणजे लोक बाळासाहेबांचा मुलगा या आशेनं त्यांच्याकडे पाहतात आणि राज ठाकरे म्हणजे एक विकासाचं विजन असलेला व्यक्ती. जरी ते सत्तेत नसले आजपर्यंत तरी लोकांना असं वाटतं की राज ठाकरेंच्या मनात एक विकासाचं व्हिजन आहे आणि त्यामुळे एक नवी अपेक्षा म्हणून निष्ठावान मराठी लोक आणि एक म्हणजे मराठी या मुद्द्यासाठी सुरक्षितता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे अपेक्षेनं पाहत आहे. मित्रांनो, याच मुंबईतील वार्ड क्रमांक 1 मध्ये एक उमेदवार आहेत रेखा यादव, ज्या उत्तर भारतीय आहेत, शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांचे कार्यकर्ते काही दिवसापूर्वी मुंबईतील एक व्यक्ती विजय पाटील यांच्या घरात घुसले होते आणि यांच्या घरात घुसल्यामुळं त्या विजय पाटलांनी त्यांना प्रश्न विचारला की अशा प्रकारे घरात का घुसली, तेव्हा आम्हाला असं का बोलला म्हणून त्याला उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी मारहाण केली. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे त्यातले अनेक लोक हे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते, जे मुंबईत राहतही नाहीत, पण फक्त प्रचारासाठी ते मुंबईत आले होते आणि त्यामुळं अशा मुद्द्यांमुळं कुठंतरी मराठी मतदार एकजूट झाल्याची बातमी सध्या तरी मुंबईमध्ये सगळीकडे आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पक्षफोडीमुळे त्यांच्याबद्दल नाराजी आहे. एकनाथ शिंदेंना शिवसेना सोडली आणि मुंबई मागच्या कित्येक वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावान आहे, पण एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबाचा पक्ष फोडला म्हणून एकनाथ शिंदेंना यश मिळताना मुंबईत दिसत नाही आहे. एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या जागा येण्याची शक्यता आहे, पण एकनाथ शिंदे मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर येण्याची सध्या तरी परिस्थिती मुंबईत दिसते. पुढचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांवर वारंवार एक प्रश्न विचारत आहे की शिवसेनेनं मागच्या 25 वर्षात काय केलं, पण त्या देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न सगळे मीडियावाले विचारत आहे की तुम्हीही सत्तेत होता, पण देवेंद्र फडणवीस त्या गोष्टीहून दूर पळताय की आमचं काहीच चालत नव्हतं, मग तुम्ही नेमके सत्तेत का होता. त्यामुळं आता मुंबईचा विकास झाला नाही, ही तर वास्तविक परिस्थिती आहे. आज मुंबईची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ज्या प्रकारचं बजेट मुंबईचं आहे त्या प्रकारे मुंबईमध्ये कुठलाही विकास झालेला नाही, ही वास्तविक परिस्थिती आहे आणि सत्तेत कोणीही येऊ, विकास केलाच पाहिजे, त्याबद्दल खंबीर मत प्रत्येकाचं असणं गरजेचंच आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असून फक्त सेनेवरच आरोप करणं हे कितपत योग्य आहे, हाही मोठा प्रश्न आहे. जाहीरनाम्याची गोष्ट झाली तर ठाकरे बंधूंनी यावेळेस खूप चांगला जाहीरनामा मुंबईकरांच्या समोर ठेवलेला आहे. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यामध्ये विकासाचे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत. 5 नवीन मेडिकल कॉलेज बांधू, लोकांना स्वच्छ पाणी देऊ, त्यानंतर रस्ते बांधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मुंबईत देशातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय बांधू, असे अनेक मुद्दे, 1500 रुपये महिलांना देऊ, 100 युनिटपर्यंत जी काही वीज आहे ती फ्री देऊ, असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी ठाकरे बंधूंनी आपल्या जाहीरनाम्यात मांडलेले आहेत. आता खरं तर शेवटच्या क्षणी ही निवडणूक अशीच होणार आहे, मराठी विरुद्ध अमराठी. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमकं उत्तर भारतीयांचं किती टक्के मतदान घेतात त्यानुसार शिंदे आणि भाजपचं जे काही निकाल येईल ते ठरणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण विषयावर काय वाटतं, मुंबई नेमकी कुणाच्या हातात जाईल, कुणाच्या हातात मुंबई गेली तर ती भविष्यात जास्त सुरक्षित राहील आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं राहील. तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.